अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यामध्ये आपणास माहितीच आहे सगळ्यांना की जप तप दान धर्म पारायण सोबत यज्ञ याग करायला सुद्धा खूप जास्त महत्व आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की उद्या आहे पौर्णिमा, जी अधिक ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा असणार आहे. आणि या अधिक ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये घरच्या घरी साध्या पद्धतीने अक्षरशः कमी साहित्यामध्ये जर आपण विष्णू याग जर घरामध्ये केला तर अतिशय प्रभावी सेवा ठरणार आहे. आणि आपण खरंच सांगते, अधिक महिन्यामध्ये आपण संपूर्ण महिन्यामध्ये कधीही शुभ दिवशी आपण घरामध्ये विष्णू याग करू शकतो. पण त्यातल्या त्यात उद्या अधिक ज्येष्ठ पौर्णिमा आहे, अधिक महिन्यातली पौर्णिमा आहे म्हणून सांगते आहे. तर उद्याची जी काही अधिक ज्येष्ठ पौर्णिमा जी तिथी आहे ती आपली भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते आणि खूप प्रभावी तिथी असल्यामुळे सांगते की उद्या आपल्या घरच्या घरी आतापर्यंत जर तुम्ही विष्णू याग घरात केला नसेल आणि नक्की सांगेल की पुढे जाऊन पण तुम्हाला वेळ भेटणार नसेल तर खरं सांगते उद्या आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी उद्या किंवा परवा सकाळपर्यंत आपल्या घरामध्ये, कारण की आपणास माहिती आहे की 30 आणि 31 उद्या आणि परवा शनिवार रविवार 2 दिवशी आपल्याला कॅलेंडरमध्ये अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी दाखवली गेलेली आहे. आणि या अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण आपल्या घरामध्ये विष्णू याग नक्कीच करावा. खूप प्रभावी सेवा आहे. खरंच सांगते या सेवेने तुमच्या आयुष्यामध्ये खरं सांगते खूप काही प्रश्न मार्गी लागू शकणार आहेत. आणि यज्ञ याग आपल्या घरामध्ये केल्याने आणि यज्ञ याग करून आपण स्वाहाकार करून जर सेवा जर केल्या तर त्या लवकरात लवकर त्या इष्ट देवतांपर्यंत आपल्या गुरूंपर्यंत पोहोचत असतात. म्हणून खरंच सांगते की विष्णू याग जो आहे तो आपल्या घरात उद्या नक्कीच करा. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ताई विष्णू याग कसा करायचा आहे, साहित्य काय लागणार आहे, पूजा मांडणी कशी करायची आहे, हवन सामग्री काय लागणार आहे, सोबत मंत्र स्तोत्र काय पठण करायचे आहे हवन करताना आपल्याला, आणि सगळ्यात महत्वाचं जी पूजा मांडणी आपण विष्णू याग करताना करतो त्याची उत्तर पूजा किंवा त्याचं नंतर काय करायचं त्या साहित्याचं त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिना हा श्रीहरी विष्णूला समर्पित आहे. आता श्रीहरी विष्णूंच्या या अतिशय प्रभावीच्या या अधिक महिन्यामध्ये आपण जर विष्णूंची जास्तीत जास्त सेवा केली, मग कुठले मंत्र स्तोत्र नामस्मरण काही असेल त्याचं अधिकम अधिकस्य पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं. आता विष्णू याग म्हणजे काय, तर विष्णू याग म्हणजे श्रीहरी विष्णूंचे मंत्र स्तोत्र किंवा एखादं काही नामजप नामस्मरण असेल ते पठण करून करून आपण अग्नीमध्ये स्वाहाकार करणे, हे याला म्हणतात विष्णू याग किंवा विष्णू यज्ञ देखील म्हणतात काही जण. पण नक्कीच सांगेल की पौर्णिमा तिथी आहे, खूप प्रभावी तिथी आहे, या दिवशी घरात नक्कीच करा. तुम्हाला आता खूप जण काय करतात अधिक महिन्यामध्ये रोज थोडं थोडं घरामध्ये रोज करतात, ज्यांना वेळ असतो ते रोज करतात आणि ज्यांना नाही शक्य ते विशिष्ट दिवशी सुद्धा करू शकतात. आता उद्या पौर्णिमा तिथी आहे, आता काही जणांना मासिक धर्म सुतक बिटाळ चालू असेल, कोणी बाहेर गावी असेल, लग्न आता लग्न तिथी तर सॉरी बंद आहेत, पण इतर काही आता उन्हाळा सुट्टी चालू आहे त्यामुळे गावाकडे कुठेतरी येऊ शकतात. तर मी एकच सांगेल जर तुम्ही नंतर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अधिक महिन्यातल्या गुरुवारी एकादशी पौर्णिमा तिथीला आता उद्याच आहे या दिवशी किंवा इतर शुभ दिवशी सुद्धा आपण आपल्या घरामध्ये विष्णू याग नक्कीच करावा. अधिक महिना संपण्याच्या अगोदर एकदा तरी आपल्या घरात विष्णू याग झालाच पाहिजे. करून बघा, खरं सांगते इतकं छान पॉझिटिव्ह वाटतं ना, आणि खूप आपली अधिक पटीने जास्त सेवा आपली वाढणार किंवा पुण्यफळ आपलं वाढणार आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं विष्णू याग जो आहे तो कोण कोण करू शकतं, तर विष्णू याग सगळेजण करू शकतात. ज्यांना लिहिता वाचता येतं त्या सगळ्यांना विष्णू याग करता येणार आहे. मी विधवा आहे, मी कुमारिका आहे, मी करू का, मी पुरुष आहे मी करू का, तर सगळेजण करू शकतात. त्याला काही सुद्धा असं काही नियम बंधन नाही आहे. सर्वजण विष्णू याग घरच्या घरी करू शकतात. आता विष्णू याग आपल्याला माहिती किंवा आता हा तुम्हाला सांगितलं सगळेजण करू शकतात, पण सगळ्यात महत्वाचं विष्णू याग घरामध्ये करत असताना आता अधिक महिन्यामध्ये तुम्ही कधीही विष्णू याग करा किंवा त्यातल्या त्यात तुम्ही उद्या पौर्णिमेच्या दिवशी जर करणार असाल तर आधीच सांगते तुम्हाला आधी आपलं घर पूर्ण स्वच्छ असावं, कारण की आपण विष्णू याग करणार आहोत घरामध्ये, एक हवन यज्ञ करणार आहोत घरामध्ये, खूप पवित्र हा विधी असतो, सेवा असते, त्यामुळे आपलं घर स्वच्छ असावं. उद्या शनिवार सुद्धा आहे, जर तुम्ही उद्या करणार असाल तर नक्कीच खरं सांगते खूप प्रभावी तिथी आहे. घर स्वच्छ करून गोमूत्र मीठ आपलं पाण्यामध्ये टाकून घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि सोबत आपल्याला आपलं उंबरा पूजन सुद्धा करायचं आहे. उंबऱ्यावरती सुद्धा आपल्याला हळदीचं लेपन करायचं, कारण की आपण घरात विष्णू याग करणार आहोत म्हणून सांगते. उद्या पौर्णिमा तिथी सुद्धा आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या उंबऱ्याचं पूजन करून आपलं हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे काय, घरामध्ये उद्या किंवा आता अधिक महिना खूप जण असे आहेत जे पूर्ण संपूर्ण अधिक महिन्यामध्ये मांसाहार घरामध्ये करत नाही.
तामसिक पदार्थ घरात खात नाही असे भरपूर कुटुंब आहेत. फक्त पारायण, सेवा, दान, धर्म यालाच महत्व या अधिक महिन्यात देतात. खूप जण देत असतात. जसं आपण चातुर्मास पाळतो तसा अधिक महिना पाळतात. पण खूप जण पाळतच नाहीत. पाळतात एक विशिष्ट दिवशी खातात म्हणजे खातातच, मांसाहार करतातच. पण मी एकच सांगेल, जर ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये विष्णू याग होणार आहे, तुम्हाला करायची इच्छा आहे किंवा तुम्ही उद्या पौर्णिमेच्या दिवशी करणार असाल, तर आवर्जून सांगेल की घरात मांसाहार करायचा नाही. मांसाहार आणायचा पण नाही, बाहेरून खाऊन यायचा सुद्धा नाही आहे. 1-2 दिवस तरी नक्कीच आपल्याला ते टाळायचं आहे कटाक्षाने. आपल्या घरातल्या मंडळींना सुद्धा सांगा की यज्ञ या घरामध्ये होणार आहे, त्यामुळे कुठलेही व्यसन, कुठला मांसाहार घरात करून येऊ नका आणि घरामध्ये होणार सुद्धा नाही, हे खरंच बजावून सांगायचं आहे. खूप मोठी सेवा आहे. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला त्या दिवशी करायचं. आदल्या दिवशीच ब्रह्मचर्याचं पालन करावं. समजा आता उद्या तुम्ही करणार आहात विष्णू याग, तर आज रात्रीच तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि सकाळी उठून शुचिर्भूत व्हायचं आहे. स्वच्छ सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे. तुम्हाला सांगितलं, लादी वगैरे स्वच्छ पुसून घ्यायची आहे. ते केल्यानंतर आपली देवपूजा वगैरे झाली, देवपूजा वगैरे करून घ्यायची सकाळची. ती झाल्यानंतर आपल्याला जिथे विष्णू याग करायचा आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी. पूर्णपणे गोमूत्र, मीठ, हळद, पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायची ती जागा. देवघरासमोर जागा असेल तर तिथे समोर तुम्ही विष्णू याग करू शकता. देवघराच्या बाजूला करा किंवा घरात असे एक ठिकाण असेल जिथे तुम्हाला बेडरूम वगैरे सोडून, बघा बेडरूम मध्ये वगैरे करू शकत नाही, फक्त हॉलमध्ये किंवा किचनमध्ये कुठे जागा भेटेल तुम्हाला एक्स्ट्रा, जिथे कुणी हात लावणार नाही, कुणी जास्त लहान मुलं जाणार नाही, त्याच्या ठिकाणी मोकळ्या त्या जागेमध्ये तुम्हाला तो विष्णू याग करायचा आहे. आता विष्णू याग करताना फक्त तुम्हाला तर जागेची कमतरता असेल ते पण मी समोर सांगेल की जागे अभावी तुम्ही विष्णू याग कसा करू शकणार आहात ते पण समोर जाऊन सांगते. पण सर्वप्रथम जर तुम्हाला पूजा मांडणी करून विष्णू याग करायचा असेल तर काय काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते. तर देवघरासमोर जागा, देवघरासमोर तुम्हाला एक चौरंग पाट तुम्हाला मांडायचा आहे. तिथे त्याच्यावर तुम्हाला पिवळं वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला सर्वप्रथम तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला एक कलश मांडायचा आहे. कलश कसा असतो तुम्हाला माहिती आहे, तांब्याच तांबा, त्यात 5 विड्याची पानं किंवा आंब्याची पानं, त्याच्यामध्ये एक पाणी भरलेला तांब्या असतो, त्यामध्ये हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी वगैरे टाकायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला श्रीफळ ठेवायचं आहे, नारळ ठेवायचा आहे. हे झाला कलश. तर कलश ठेवायचा आहे, त्याच्या खाली थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे, त्यावर कलश मांडायचा आहे. कलशाची सुद्धा पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. लाल फुल, पिवळं फुल अर्पण करायचं आहे. त्यानंतर येते ते म्हणजे जर तुमच्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंचा, माता लक्ष्मीचा एकत्रित फोटो असेल किंवा अजून एक फोटो आहे बघा, श्रीहरी विष्णू शेष नागावरती झोपलेले आहेत आणि त्यांचे पाय चेपताना माता लक्ष्मी आहे, तो जर फोटो तुमच्याकडे असेल तर आवर्जून तो फोटो या पूजेमध्ये असावा. ठेवू शकता तुम्ही किंवा इतर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचे दुसरे फोटो असतील ते पण तुम्ही ठेवू शकता. सोबत तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा या पूजेमध्ये ठेवायची आहे, कारण की ते पण एक विष्णूंचं स्वरूप आहे म्हणून. आता श्रीहरी विष्णूंचा फोटो स्थापित केला, त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती पण आपल्याला स्थापित करायच्या अगोदर काय करायचं आहे, सकाळी सकाळी सांगेल, उद्या पौर्णिमा आहे, खूप जण घरामध्ये सत्यनारायण पूजन देखील करणार आहेत, त्यामुळे सकाळीच देवपूजा करताना बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. पुरुष सूक्त आधी सर्वप्रथम तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय म्हणून तुम्ही 5 वेळेस तुम्ही पंचामृताने अभिषेक त्यांना घालू शकता किंवा पैच्या पानाने अभिषेक करू शकता. सोबत 1 वेळेस तुम्हाला पुरुष सूक्तमचं पठण करून त्यांना अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि त्यानंतर ती स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जर विष्णू याग करणार असेल तर ती तुम्हाला त्या पूजेमध्ये सुद्धा ठेवायची आहे ती बाळकृष्णाची मूर्ती. आणि त्यानंतर तुम्ही वस्त्र, फुलं, तुळशीपत्र, पिवळी फुलं, अलंकार वगैरे त्यांना परिधान करायचे आहेत. सोबत विष्णूंचा फोटो सुद्धा स्वच्छ पुसून घ्यावा. अष्टगंध, फुलं, अक्षदा, हार वगैरे त्यांना अर्पण करायचे आहेत. तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. ते केल्यानंतर आता येते ते म्हणजेच काय, आपल्याला आता पूजेमध्ये आपणास माहिती की बा गणपती बाप्पा सुद्धा स्थान महत्वाचं असतं, त्यामुळे गणपती बाप्पांना सुद्धा सर्वप्रथम तिथे स्थान द्यायचं आहे. गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा आपल्याला तिथे पूजेमध्ये मांडायची आहे आपल्याला. ते केल्यानंतर आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही सकाळी देवपूजा करताना अभिषेक करू शकता. ओम गण गणपते नमः म्हणून अभिषेक करावा. स्वच्छ पुसून तुम्ही त्या विष्णू यागाचे जे पूजा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती मांडू शकता. ते मांडल्यानंतर आता येतं ते म्हणजेच काय, आता आपल्याला विष्णू याग करायचा आहे. आता विष्णू याग करताना आपल्याला सर्वप्रथम काय लागणार आहे, तर विष्णू याग करताना आपल्याला साहित्य लागणार आहे, ज्याला हवन सामग्री देखील म्हटलं जातं. आता हवन सामग्री म्हणजेच काय, तर तुम्हाला सांगेल की आपल्याला जे हवन कुंड असतं बघा, तांब्याचं हवन कुंड कुठल्याही धार्मिक दुकानात भेटून जाईल. तुम्ही तांब्याचं हवन कुंड घेऊन या, छोटंसं मोठंसं जसं आहे तसं घेऊन येऊ शकता यथाशक्ती. ते आणायचं आहे. ते आणल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे हवन कुंड, सांगितल्याप्रमाणे शेणाच्या गौऱ्या लागणार आहे, ते पण तुम्हाला धार्मिक दुकानात भेटून जातील. शेणाच्या गौऱ्या, त्यानंतर तूप लागणार आहे, गाईचं शुद्ध तूप.
शिवता शिवत सुतक पिटाळातलं तूप हात लावलेलं नसावं, शुद्ध गाईचं तूप. थोडंसं विकत आणा वाटलंच तर ते आणल्यानंतर तूप लागणार आहे शुद्ध गाईचं, काळे तीळ लागणार आहेत, साखर लागणार आहे, जव, समिधा ज्याला लाकडं म्हणतात बघा, आणि सोबत मला होम हवन सामग्रीचा पुडा मिळतो बघा, तो पण आणला तर चालेल, तो पण आणायचा आहे, तो आवश्यक असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे सर्व साहित्य थोडं थोडं काय, आता तूप नाही बरं का, अगोदर काय करायचं, हवन कुंड घ्यायचं, त्यामुळे ते तुम्हाला जिथे पूजा मांडणी केली आहे त्याच्या समोरच तुम्हाला हा हवन कुंड ठेवून तुम्हाला हवन करायचं आहे. छोटासा पाट असेल तर त्या पाटावर, कारण की ते हवन कुंड गरम होतं आपण जेव्हा स्वाहाकार करतो, अगदी प्रज्वलित करतो, त्यामुळे त्याच्या खाली एखादं ताट ठेवा किंवा एखादा पाट ठेवा छोटासा, चालेल, काही हरकत नाही. ते ठेवल्यावर त्याच्यावर भोवती तुम्हाला रांगोळी काढायची, हवन कुंडाच्या बाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे. ते केल्यानंतर तुम्हाला हवन कुंडामध्ये शेणाची गौरी, ज्या समिधा आहेत त्या समिधा ज्या आहेत लाकडाच्या त्या ठेवायच्या आहेत, आणि त्याच्यावर तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आपण जो दिवा प्रज्वलित केला आहे पूजेमध्ये, विष्णू यागाच्या पूजेमध्ये जो काही दिवा प्रज्वलित केला आहे, तिथून तुम्हाला ती शेणाची गौरी किंवा समिधा पेटवून तुम्हाला, किंवा एक कापराची वडी पेटवून तुम्हाला त्या हवन कुंडात टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या हवन कुंडामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे ती अग्नी प्रज्वलित झाला की तुम्हाला काय करायचे, मग मंत्र स्तोत्र पठण करून तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे, जेणेकरून ती जो काही हवन आहे तो अजून जास्त पेटला जाईल. तर आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, अग्नी प्रज्वलित करून घेतला हवन कुंडामध्ये आपण. त्यानंतर तुम्हाला स्वाहाकार करताना सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, तीळ, साखर, जव हे जे आहे, काळे तीळ, साखर, जव एकत्र करून घ्यायचे आपल्याला, आणि तूप पण थोडंसं वेगळं बाजूला ठेवून घ्यायचं आहे. आता स्वाहाकार करताना आपल्याला सर्वप्रथम जी आहुती द्यायची असते त्याला स्वाहाकार म्हणतात, ते मंत्र स्तोत्र पठण करून करायचं आहे. पहिलं येते ते म्हणजेच काय, पहिला स्वाहाकार किंवा आहुती ही गणपती बाप्पांसाठी असते, त्यामुळे गणपती बाप्पांचा मंत्र पठण करून आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. ओम गण गणपते नमः स्वाहा. स्वाहा म्हटल्यावरती स्वाहाकार करायचा आहे. आधी तुपाने थोडंसं टाकायचं, नंतर काळे तीळ, साखर, जव थोडंसं आहे ते मिक्स करून ते पण टाकायचं आहे तुम्हाला प्रत्येक वेळेस. ओम गण गणपते नमः म्हणून 11 वेळेस म्हणायचं आणि स्वाहाकार करायचा आहे. हे सर्व साहित्य टाकायचं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, नवग्रह स्तोत्र. नवग्रह स्तोत्र जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे. त्याच्या प्रत्येक ओवीला आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. स्वाहा म्हटल्यानंतर तुम्हाला ती आहुती द्यायची आहे, त्या सर्व तुपाची किंवा जे काळे तीळ, जव तुम्हाला सांगितले आहे, ते साखर वगैरे त्याची तुम्हाला आहुती द्यायची आहे. त्यानंतर ते म्हणजेच काय, पुरुष सुक्तमचं सुद्धा तुम्हाला मराठी किंवा संस्कृतमध्ये पठण करू शकता, नित्यसेवेच्या पोथी दिलेलं आहे. पुरुष सुक्तमचं पठण करायचंय, प्रत्येक ओवीला स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे काय, विष्णू सहस्राम स्तोत्र. विष्णू सहस्राम स्तोत्र जे मोठं आहे बघा, ते पण संस्कृतमध्ये, ते पण तुम्ही पठण करून स्वाहाकार करू शकता. प्रत्येक ओवीला तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. आणि विष्णू सहस्राम स्तोत्र पठण झाल्यानंतर खाली फलश्रुती असते बघा, फलश्रुती तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे. त्या फलश्रुतीला तुम्हाला स्वाहाकार करायचा नाही आहे. त्यानंतर येते ते म्हणजेच काय, विष्णू गायत्री मंत्र. एक माळ तुम्ही जप करून स्वाहाकार करू शकता, किंवा 16 वेळेस पठण करा तरी सुद्धा चालेल. त्यानंतर येतं तुम्हाला विष्णूंचे इतर जे काही मंत्र स्तोत्र आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे 15 ओव्यांचं, ते पण तुम्ही पठण करून स्वाहाकार करू शकता, ते पण चालेल, काही हरकत नाही. पण ओम नमो भगवते वासुदेवाय याची आता तुम्हाला मी सेवा सर्व सांगितल्या आहे विष्णूंच्या. आता गणपती बाप्पाचा स्वाहाकार झालाच पाहिजे, सोबत पुरुष सुक्तम, नवग्रह स्तोत्राचा स्वाहाकार झालाच पाहिजे. आता विष्णू सहस्रनाम, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्रम किंवा त्यांचं जो काही मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, हे पठण यातली तुम्हाला ज्या सेवा तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्ही सेवा पठण करून स्वाहाकार आहुती द्यायची आहे यथाशक्ती. कुठली पण एक सेवा घ्या, सगळ्यात जमलं तर अतिशय उत्तम, काहीच हरकत नाही. तेवढं तुम्हाला तूप घ्यावं लागेल, तुम्हाला सर्व साहित्य तेवढं ठेवावं लागेल हे सर्व स्वाहाकार करण्यासाठी. या सगळ्यामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा स्वाहाकार करायला थोडासा वेळ लागू शकतो, त्यासाठी साहित्य पण तुम्हाला थोडं जास्त लागणार आहे. हे या पद्धतीने तुम्हाला सर्व करायचं आहे. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे आता हे सर्व केल्याने काय होणार आहे, विष्णू या घरात केल्याने काय होणार आहे, तर खरं सांगते, विष्णू या घरात जर केलं तर घरामध्ये सुख, समाधान, शांतता नांदते, घरातली नकारात्मकता दूर होते. सोबत विष्णू, श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या सोबत राहतो. आणि सगळ्यात महत्वाचं, लग्न जुळणे असेल, आर्थिक प्रगतीतले काही अडथळे असतील आणि पितृदोष असेल, ते सर्व काही दूर होण्यास मदत होत असते आणि तात्काळ त्याची फलश्रुती आपल्याला मिळत असते हवन याग, यज्ञ याग केल्याने. म्हणून सांगते किंवा हे यज्ञ याग खूप जास्त महत्वाचं आहे, नक्कीच करायला हरकत नाही आणि कराच. मी काय सांगते, उद्या शक्य नाही, पौर्णिमेच्या दिवशी शक्य नसेल तर अधिक महिन्यातल्या कुठल्याही शुभ दिवशी, एकादशी, गुरुवार, इतर शुभ दिवशी नक्कीच करा, पण करा घरामध्ये. आता ही जी आपण पूजा मांडणी केलेली होती, आता त्या पूजा मांडणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
हवन वगैरे पेटल्यानंतर आता सगळं आपली सेवा समजा झाली, हवन आता ते पेटलेलं हवन आहे, खूप जास्त पेटलेलं असेल तर ते आपोआप शांत होऊ द्यायचं आहे. त्याला आपण विझवायला जायचं नाही, स्वतःहून विझवायचं नाही, आपोआप त्याला शांत होऊ द्यायचं. जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागू द्यायचा, पण त्याला आपोआप शांत होऊ द्यायचं आहे. त्यानंतर ते शांत झाल्यावर शेवटी त्याच्यावर तुम्हाला थोडासा भीमसेनी कापूर टाकायचा आहे, जेणेकरून ते जे काही कापूर जाळला जाईल बघा, ते अग्निपूर्ण विझतो आणि ती गौरी अशी पेटलेली असते बघा, गरम असते, त्याच्यावरती थोडासा भीमसेनी कापूर टाकायचा. आणि त्यानंतर तुम्हाला ते जे हवन कुंड आहे थोडंसं गरम असेल, कपड्याने पकडून घ्या. आपल्या घरातल्या टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घरामध्ये आपल्याला थोडं थोडं फिरवाय, तो धूर जो आहे तो आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यात फिरला पाहिजे, अशा पद्धतीने तो फिरवायचा आहे. थोडंसं थंड होऊ द्या वाटलं भांड, पण तो धूर असायला पाहिजे, धूरच आपल्याला तो घरामध्ये सगळीकडे फिरवायचा आहे, फक्त टॉयलेट बाथरूम सोडून. नक्कीच हा यज्ञ या करायला विसरू नका, खूप प्रभावी आहे. तुम्हाला त्याची फलश्रुती सुद्धा सांगितलेली आहे. आता याची तुम्हाला जी आता आपण पूजा मांडणी केली होती विष्णू याग करताना, यज्ञ याग करताना, म्हणजेच कलश जे काही केलं होतं आपण मांडणी साहित्याची, तर त्याच्यामध्ये आणि हो, तुम्हाला जर विष्णूंना नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही तिथे पिवळी मिठाई आहे किंवा तुम्ही त्यांना खीर वगैरे आहे, केळी फळं तुम्ही जे काही खाणार असाल तुम्ही ते तुम्ही त्याच्यात थोडंसं काढून त्यांना नैवेद्य दाखवू शकता पूजेमध्ये तिथे. आता जे काही साहित्य त्याची उत्तर पूजा किंवा त्या साहित्याचं नेमकं काय करायचं पण प्रश्न विचारला जाईल, तर सांगते. जी आपण पूजा मांडणीमध्ये कलश मांडला आहे तर त्या कलशातलं पाणी जे आहे ते आता ती पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. म्हणजेच कधी आपण आता समजा उद्या केली शनिवारी तर आपल्याला रविवारी उचलायची आहे, रविवारी केली तर आपल्याला सोमवारी उचलायची आहे. आता काय करायचं, पूजेतलं जे काही आपल्याला आधी सर्वप्रथम तुम्हाला क्षमा याचना तिथे करायची आहे. दुसऱ्या सकाळी उठल्यावरती तिथे दिवा प्रज्वलित करावा, क्षमा याचना करावी. हवन यज्ञ करताना, विष्णू याग करताना, मंत्र सूत्र पठण करताना किंवा आहुती देताना, स्वाहाकार करताना काही जर चूक भूल झाली असेल तर क्षमा याचना असावी, त्याची तिथे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता त्याच्यातलं जे काही कलश आहे, कलशावरचं जे नारळ काढून घ्यायचं आहे, विड्याची पानं काढायची, फुलं वगैरे असेल, फुलं विड्याची पानं ही सर्व निर्माल्यात टाकून द्यायची आहे. आणि कलशातलं जे काही पाणी ते घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आणि बाकी सर्व झाडांना तुम्ही टाकून देऊ शकता, फक्त तुळशीचं झाड सोडून. त्यानंतर जो काही नारळ आहे तो फोडून तुम्ही प्रसाद म्हणून घरामध्ये खाऊ शकता, ते पण चालेल. त्यानंतर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती उचलून घेऊ शकता, विष्णूंचा फोटो सुद्धा उचलून घेऊ शकता. आता जे कोणी उद्या सत्यनारायण पूजन घरामध्ये करणार आहे पौर्णिमेच्या दिवशी, त्यांना बाळकृष्णाची मूर्ती सत्यनारायण पूजेमध्ये सुद्धा लागणार आहे. मग त्यांनी काय करायचं तो पण प्रश्न येईल, सांगेल की बा विष्णू याग करताना विष्णूंचा फोटो काढला त्या पूजेमध्ये ठेवा आणि सत्यनारायण पूजन करताना तिथे बाळकृष्णाची मूर्ती असायलाच पाहिजे, तिथे तुम्ही ते ठेवू शकता. आणि जे कोणी सत्यनारायण उद्या करणार नाही आहे त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती, विष्णूंचा फोटो एकत्रितपणे विष्णू यागाच्या पूजेमध्ये ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच करा, मी खरंच सांगते. आणि अजून एक गोष्ट, आता जी काही हवन केलेली जी आता हवन झाल्यानंतर ती अग्नी धूर सगळं शांत झाल्यानंतर ती राख तयार होते बघा, तर ती राख जी आहे ती खूप पवित्र आहे. तर ती राख आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यात टाकायची आहे. आपल्या जो काही टॉयलेट बाथरूम सोडून आपल्या घरात सर्व कानाकोपऱ्यात टाकायची आहे नक्कीच. आणि प्रवेशद्वाराच्या कोपऱ्यात सुद्धा आपल्याला टाकायची आहे. खूप प्रभावी आहे ती राख, कारण की ती सेवा केलेली राख आहे म्हणून सांगते आहे. त्यामुळे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण अधिक महिनाभरात रोज करू शकतो किंवा किमान एकदा तरी आपल्याकडून ही सेवा घरात झालीच पाहिजे. विष्णू याग नक्कीच करा, उद्या खूप जास्त प्रभावी तिथी आहे, नक्कीच करायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट, जर अजून काही प्रश्न असतील, सांगताना काही राहिलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.